हॅलो हॅलो, मी जुली फर्नांडिस बोलतेय. हाउ आर यू सर? कोण जुली आणि काय काम आहे? सर, मला ना ऍक्च्युली तुमच्याकडे जॉब हवा होता. मी आता जस्ट ग्रॅज्युएट झाले आणि मी जॉब बघते. हा नंबर तुला कोणी दिला? सर, तुमचा नंबर मला तुमच्या ऑफिस मधून मिळालाय. प्लीज मला तुमच्याकडे जॉब द्याल का? कारण मला जॉबची खूप गरज आहे सर आता. ए बघे, नोकरीसाठी ऑफिस मध्ये फोन करायचा, उगाच मला फोन करून त्रास द्यायचा नाही. सर ऍक्च्युली सर प्लीज ऐका ना माझं. मला जॉबची खूप गरज आहे. माझ्या घरची परिस्थिती खूप खूप खराब आहे सर. ऍक्च्युली सर, आई आजारी असते, बाबा खूप दारू पितात आणि 3 लहान भाऊ बहीण आहे तो मला. सर प्लीज, मला जॉबची खूप गरज आहे सर. प्लीज मला तुमच्याकडे जॉबला ठेवा ना सर, प्लीज. ए बघ, नोकरीसाठी ऑफिस मध्ये फोन करायचा, उगाच मला फोन करून त्रास द्यायचा नाही. हॅलो 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 सर. बघा, काही कळत नाहीये मॅम. काहीतरी विचार करते. जेसी किती वाजले? 4:30. बापरे, मला उशीर होतोय. मला निघायला हवं. क्लासला पोहोचायचंय. क्लास? कसला क्लास? गर्भसंस्कारचा क्लास. अरे वा, ठीक आहे, सांभाळून जा. तुम्ही काळजी घ्या. मी फोन करते. बाय. सावकाश. हो मॅडम. काय या सर्व्हिस आहे टेलिफोन कंपनीची? कधी रेंज नसते, कधी नेटवर्क नाही. वैताग आहे नुसता. तर सकाळपासून फोन लावते गुरुजींचा, लागतच नाहीये. शी, वैताग. ओ शालिनी, काय झालं एवढं? हं? हे तुमचा दुर्गा अवतार बघून मी घाबरलो ना, म्हणून चौकशी करायला आलो. काय कोणावर चिडलात तुम्ही एवढे? कोण तुम्हाला त्रास देतोय? फक्त नाव सांगा, मी बघून घेतो त्याच्याकडे. पुरे आता बस करा. मी जगले काय मेले काय तुम्हाला काही फरक नाही पडणार. मला माहितीये ना, तुम्हाला तुमचं पद, तुमचा पक्ष, तुमचे कार्यकर्ते, तुमचं राजकारण हेच महत्वाचं आहे. राजकारण ही माझी सवत आहे. तुम्ही तिची चौकशी करा. माझं काय मी बघून घेईन. तुमची काही डिमांड आहे का? तुम्हाला काही पैसे हवेत का? दागिने करून हवेत का? नवीन गाडी हवी आहे का? अहो, मी कधी नाही म्हटलंय का तुम्हाला? तुमच्या नकाराचा राग नाही येत, होकाराच आहे तो. शालिनी, तुम्ही काय बोलताय हे मला काहीच कळत नाहीये. तुम्ही असं कोड्यात बोलू नका, स्पष्टपणे बोला ना. तुम्ही स्वानंदीची किती काळजी घेताय? कामवाली ना ती आपली. तुम्ही तिला सूनबाई म्हणून काय म्हणता? तिला गर्भसंस्कार क्लासला काय घालता? हे बघा, मला अजिबात आवडलेलं नाहीये तिला डोक्यावर चढवलेली. त्यामुळे ती कोणालाच घाबरत नाही. आता तुम्ही तिची इतकी काळजी घेताय म्हटल्यावर मला माझ्या सुजितचा आणि संजिताचा विचार करायला नको? असं आहे तर हा प्रॉब्लेम आहे. तुम्ही आमचा राग त्या मोबाईल कंपनीवर का काढताय? हे बघा शालिनी, ज्या प्रयत्नांना यश येत नाही ना, त्या प्रयत्नांची किंमत नसते. तुम्ही आतापर्यंत अनेक वेळेला प्रयत्न केले, पण त्या कामामध्ये तुम्हाला यश आलेलं नाहीये. ते काम मला करावं लागतंय. कसलं काम? काय बोलताय तुम्ही? सांगतो. कसं आहे शालिनी, स्वानंदीचं हल्ली वागणं ना जरा मला विचित्र वाटायला लागलंय. कळलं? कळलं. एकदम परफेक्ट लक्षात आलंय माझ्या. आता लख्ख प्रकाश पडला.
तुम्ही बघाच आता मी काय करते ते. आता त्या फोनवरनं फोन करू नका. मग नवीन फोन आणलाय. चला मी जाते माझ्या कामाला. आज क्लासचा पहिलाच दिवस आहे, उशीर नको व्हायला. रिक्षा काय येत नाहीये, बुक करू का? हॅलो. हॅलो, स्वानंदी मॅडम बोलतायत का? हो मॅडम, स्वानंदी बोलतेय. आपण कोण? नमस्कार, मी ना गर्भसंस्कार क्लास मधनं बोलतेय. तुम्ही ऍडमिशन घेतलीत ना आमच्याकडे? हो हो, मी निघालेच आहे. आज ना तुमचा क्लास 3 वाजताच्या ऐवजी 5 वाजता होणार आहे. 5 वाजता? अहो पण माझा क्लास तर 3 वाजता होता ना, मग आता 5 वाजता का? मॅडम आज ना ट्रेनरच उशिरा येणार आहे म्हणून सगळ्यांना कळवतोय आम्ही. अहो तुम्ही मणिकुमारच्या नावाने ऍडमिशन घेतले ना, म्हणून त्यांनाही कळवलं आणि तुम्हालाही कळवतीये. ठेवते हा. अहो हॅलो. 5 वाजता जाऊ दे, किमान वेळेत तरी पोहोचेन. पहिला दिवस आहे, उशीर नको व्हायला. ही रिक्षा का बुक होत नाहीये? रिक्षा 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 रिक्षा. एक्सक्यूज मी, येस. गर्भसंस्काराचे क्लास इथेच होतात ना? हो. हा स्वानंदी नावाने कोणी मेंबर आलाय का आज? आणि क्लास आतमध्ये आहेत का? हो पण एक मिनिट, स्वानंदी अजून आलेली नाहीये. म्हणजे त्यांनी ऍडमिशन घेतलंय पण त्या अजून आल्या नाहीयेत. आल्या नाहीत म्हणजे? तुम्ही असं खात्रीने कसं बोलू शकता? एकदा चेक तर करा. ते शक्य नाही. आम्ही आधी अटेंडन्स घेतो आणि मगच आत सोडतो. हे बघा, हे अटेंडन्स आहेत आणि यात जर त्या आल्या असत्या तर साईन केली असती ना. स्वानंदी अजून आल्या नाहीत पण का? तुमचं काही काम होतं का त्यांच्याकडे? हो नाही, म्हणजे ऍक्च्युली माझी मिसेस. मग त्यांना सांगा जरा लवकर यायला, कारण एकदा का क्लास सुरू झाले की सर आतमध्ये कोणालाही घेत नाहीत. बरं बरं, मी बोलतो. हो. बापरे, मणी सरांचा फोन. त्यांनी विचारलं मी कुठे आहे तर काय सांगू? हा मणी सर बोला. हॅलो स्वानंदी, कुठे आहात तुम्ही? तुम्ही अजून क्लासला पोहोचला नाही, तुम्हाला निघून बराच वेळ झाला. मणी सर, मी हॉस्टेलला आले होते, जरा काम होतं महत्वाचं आणि हे काय निघालेच मी. आणि त्यांचा फोन आला होता, त्या म्हणाला की क्लास थोडा उशिरा सुरू होणार आहे. तुम्हालाही फोन आला होता का हे सांगायला? हॅलो. फोन कट झाला. स्वानंदी परत एकदा माझ्याशी खोटं बोलतायत, पण का? मणी सर फोन का उचलत नाहीये माझा?